नमस्कार मंडळी, शुभ प्रभात। आजचा ब्लॉग आपण चालू करतोय आणि ब्लॉगच्या सुरुवातीला जर आपण बघतोय घराच्या समोर रांगोळी काढली। ही रांगोळी कोण काढतो? रांगोळी आमच्या साईडच्या ताई आहेत ना, त्या काढतात दिसतात। जेव्हा त्यांच्या रांगोळी काढतात ना तर आमच्याही घराच्या समोर काढतात। त्यांनी खूप सुंदर अशा रांगोळी काढतात। हे बघा, आताच त्यांनी सकाळ सकाळ रांगोळी काढली, मस्त वेगळी छान, एक नंबर। चला आता आपण निघालो जिमला वर्कआउटसाठी। आजचा दिवससुद्धा थोडा हेक्टिक असणार आहे, कारण आज आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आहे। हेक्टिक म्हणजे थोडासा फास्ट असणार आहे। फटाफट वर्कआउट करूया आणि ऑफिसला जायचं आहे आज। म्हणजे आपल्याला 1 डे मॅन्डेटरी गेलं आहे ऑफिसला, सो आपण फटाफट जाऊया आणि वर्कआउट करूया। चला। सो म्हणजे जिमला आलो, हा डॉग बघतोय आपला नेहमीचा, आपल्या दर्शनासाठी असतं। चला फटाफट चलो काम करतो। थँक यू। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर जी, गुड मॉर्निंग। कैसे हो? बढ़िया। सो म्हणजे आलोय आपण, तर फटाफट वर्कआउट करूया। सो मंडळी, आता आपला वर्कआउट झाला आहे, आता ऑफिसला जायचं आहे लवकरात लवकर। सो आता आपल्याला लवकर निघायला पाहिजे। चला आता आपण थोडंसं मार्केटमध्ये काहीतरी घेऊया आणि आईला ते देऊया आणि पटकन ऑफिसला निघूया। चला। सो आता आपण आलो आहे चिकन घ्यायला, चिकन घेऊ पटापट। ॲक्च्युली मी प्रोटीन घेत नसतं मंडळी, आणि मी नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे चिकन किंवा फिश हे खात असतो प्रोटीनसाठी। आणि प्रोटीनचे डबे बिबे काही वापरत नाही, नॉर्मल जे नॅचरल फूड असतो ते आपण खातो। सो त्याच्यामुळे मी फिश खात असतो। सारख्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की फिश आय मीन सगळे नॉनव्हेजेस असतात आणि व्हेजिटेबल पण खातो मी। सो संडे, वेनसडे आणि फ्रायडे ह्या सगळ्या ऑल डेजसाठी मी नॉनव्हेज प्रेफर करतो, कारण आपल्याला प्रोटीन पाहिजे असतो इंटेकसाठी, वर्कआउट करतो तर। सो आता आपण घेऊया चिकन पटापट आणि ऑफिसला जाऊया। आता जस्ट वर्कआउट करून आलो आहे आणि आईकडे चिकन देऊया, कारण ऑफिस जायचं आहे। आई बनवून ठेवल, संध्याकाळी आल्यावर खाऊया। चला भाई, चिकन का रेट कैसे है अभी? 200 रुपये ना मंडळी। आता आपण आलो घरी, कम्प्लीट झोपलो आहे। सो आई काय करते बघूया। आई आता फ्रेश झाले। आता आपण लवकर निघूया ऑफिसला जायला, लवकर निघायचं आपल्याला ऑफिसला जायला। आवरून घेऊया पटापट, चला। सो मंडळी, आज खूप घाई आहे, उशीर झाला, दुपारचे वाजलेत 12। सो आता फटाफट जायचं आहे। बट प्रॉब्लेम असा झाला आहे की बाईक आहे जी आपली ती पंक्चर झाली आहे, म्हणजे आवाज नाही आहे, माहीत नाही। काल आपण तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलं होतं, पंक्चर काढायला गेलो होतो पण पंक्चर झालं। समोरच्या व्यक्तीने सांगितलं, म्हणजे मेकॅनिकनी सांगितलं की पंक्चर नाही आहे, पण आता परत बघितलं ते जिमवरून आलो आणि हवा उतरलं फुल। सो अचानक आपला प्लॅन चेंज झाला। आता आपण ऑटो केलं आहे, ओला ऑटो केलं आहे आणि त्याच्याने जायचं आहे। खूप सारी घाई आहे। सो चला आपण ऑटोमध्ये भेटूया लवकर। सो चला मंडळी, फटाफट जाऊया ऑफिसला। बाय बाय। ऑलरेडी उशीर झाला आहे, बाईकने जायचं होतं, बाईकने आपण ऑलमोस्ट अर्धा तासात पोचतो। आता उशीर होणार, ऑटो आले, ऑटोमध्ये बसूया आणि जाऊया लवकर। सो मंडळी, आता आपण निघालो आहे, ऑटोमध्ये आहोत। ॲक्च्युली ना आपली जी लाईफ आहे ना मुंबईकरांची, स्पेशली मुंबईकरांची लाईफ आहे ना, ती खूप धावपळ आहे, म्हणजे धाकधकीच आहे ॲक्च्युली। पूर्ण लाईफ सकाळी उठा, जिम करा, हे करा ते करा, पोल्युशन आहे, आणि नंतर परत पटापट आपले कामं वापरा, म्हणजे खूप धावपळीची जिंदगी आहे। आणि ते महत्त्वाचं आहे, काही गोष्टी महत्त्वाच्या आहे, काही गोष्टी
म्हणजे काही गोष्टींनी त्याचा ॲडव्हान्टेजसुद्धा आहे आणि काही गोष्टी डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहे. बट ठीक आहे, अशी लाईफ आपली चालू राहणार आहे, त्याला आपण काही ऑप्शन नाही आहे. आणि अरे काय बोलणार आपण, अशी लाईफ आपण चेंज नाही करू शकत आहे. सो कंटिन्यू करावं लागेल, असं काय नाही. पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की जो कोणी IT मध्ये किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये किती प्रॉब्लेम चालू आहेत मार्केटमध्ये. सो ते नक्की कमेंट करून सांगा. सो आता आपण RA कॉलनीमधून चाललो आहे. माझा ऑफिस आहे विक्रोळीमध्ये. जो दोन्हीकडे ऑफिस आहे, एक विक्रोळीमध्ये आणि एक ऐरोलीमध्ये. सो ऐरोलीमध्ये नाही जात मी, कारण का जवळ मला विक्रोळी पडतो ॲज कम्पेअर टू ऐरोली. सो आता आपण विक्रोळीला चाललो आहे. सो ही अशी धावपळीची जिंदगी असेल. सो तुम्हीसुद्धा अशी धावपळीची जिंदगी करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या जिंदगीमध्ये आपण काय करतो आहे, कशासाठी करतो आहे, मलासुद्धा आन्सर नाही माहिती. तुम्हाला आन्सर माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण अशीच जिंदगी असणार आहे आपली. बट कधी कधी वाटतं की यार हे सगळं आपण कशासाठी करतो आहे. म्हणजे धावपळ हे पाहिजे, रात्रभर काम करतो आपण IT मध्ये स्पेशली, आणि पैसे कमवतो. ते पण आपण माहिती आहे ना, आपण जे लोअर घराण्यातून येतो, म्हणजे आपण जे लोअर घराण्यातून येतो ना, त्यांना हे सगळे स्ट्रगलिंग असतं. लाईफ म्हणजे स्ट्रगलिंग, म्हणजे खूप लाईफ स्ट्रगलिंग आहे. तुम्हाला एज्युकेशनमध्ये, मी जेव्हा एज्युकेशन केलं तेव्हा मी लोन काढलं होतं एज्युकेशन. म्हणजे जेव्हा मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं तेव्हासुद्धा लोन काढलं होतं. नंतर मग इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर जॉबला लागल्यानंतर तिकडे धावपळीचं जिंदगी. म्हणजे सकाळी तुम्हाला लाईफमध्ये तुम्हाला ही नाही आहे, म्हणजे काय बोलू शकतो, लाईफमध्ये तुम्हाला स्टेबिलिटी नाही आहे, फिक्स नाही आहे. कारण तुम्ही IT मध्ये सकाळी जॉबला बसलात तर रात्री किती वाजेपर्यंत बसाल त्याचं काही माहिती नाही, म्हणजे त्याचं एंड नाही आहे टायमिंगचा. सो पण मी सुद्धा प्रेफर केलं IT. सो त्याच्यामुळे आता ऑप्शन दुसरा काही नाही आहे, आपल्याला ते कंटिन्यू करावं लागेल. लोकांना फक्त पैसा वाटतो, पण त्याच्या मागची मेहनत खूप असते. काही नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत लाईफमध्ये. बट हेच तुम्हाला सांगायचं होतं. महत्त्वाचं काय, तुम्ही जिम करा, वर्कआउट करा. कंटिन्युअसली मी व्लॉगमध्ये हेच सांगत असतो, कारण का तुमचा फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. हे सगळं करताय उदाटक. सो हा मोठा उदाटक आहे, तो करताय तुम्ही. सो ते कशासाठी करताय, ते सगळं आपल्यासाठी करताय, राईट. आपल्या परिवारासाठी पण करताय. बट महत्त्वाचं तुमचं आहे, म्हणजे परिवारासाठी करणं गरजेचंच आहे, जी आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बट तुम्हाला स्वतःला काळजी करणं खूप गरजेचं आहे. जास्त लेक्चर नाही देत आहे. सो चला आता आपण कंटिन्यू करूया प्रवासाला. आणि आता ह्या प्रवासामध्ये आपल्याला वेळ आहे, सो आपण थोडी एडिटिंग करूया. एडिटिंग केल्यावर थोडंसं भेटतो जेव्हा एंडिंग येईल तेव्हा प्रवासाचं. आता आपल्याला मिनिमम तरी 1-1.5 तास लागणार आहे पोचायला. सो त्या प्रवासामध्ये आपण एडिटिंग करूया व्हिडिओची. जे आपला कालचा व्लॉग आहे त्याची आपण एडिटिंग करतोय. चला भेटूया थोड्या वेळात. सो मंडळी, आता आपण आलो आहे आरेमध्ये. हा आरेचा परिसर आहे. आता जस्ट एडिटिंग संपवलं, अर्धा तास झाला आपल्याला. एडिटिंग संपवलं आणि आरेचा परिसर आहे. मस्त वातावरण खूप छान आहे. इथून ट्रॅव्हल करायला मस्त वाटतं. गावसारखा फिलिंग येते, म्हणजे सेम गावसारखी फिलिंग आहे. तुम्ही मुंबईच्या जवळपास असाल एकदा ट्रॅव्हल करायला हरकत नाही आरेतून. एक नंबर फिलिंग आहे. सो मंडळी, आता आपण आलो कॅम्पसमध्ये. हा आपला कंपनीचा कॅम्पस आहे. आता पटापट, आज खूप उशीर झाला आहे. सो आता पटापट लॅपटॉप चालू करावं लागेल. चला फास्ट. जर आपल्याला आता लवकरात लवकर जाऊन, ॲक्च्युली आज डिप्लॉयमेंटसुद्धा आहे. सो पटापट आवरायचं डिप्लॉयमेंट करून. लवकर आवरूया आपण डिप्लॉयमेंट करून. हा आपल्या कंपनीचा कॅम्पस आहे. लेट झाला आहे, खूप सारा लेट झाला आहे. चला फटाफट फटाफट फटाफट.
किती लाईट झालं आहे. चला आता. सो मंडळी आता आपण आलो आहे पार्किंगमध्ये यासाठी आलो आहे. थोडंसं आत्ताच लंच केलं आहे. किती वाजले रे? 3 वाजले ना. 3:30 वाजले आणि लंच आमचा झाला आहे. म्हणजे किती वर्कलोड आहे बघा. सो ही आहे आय टी फील्डमध्ये असेल तर ते नक्की कमेंट करून सांगा. आय टी फील्ड मी बोलतो ज्यांना घ्यायचे आहे तर नका घेऊ, कारण खूप डेंजरस सिच्युएशनमध्ये आहे टी फील्ड आता मार्केटमध्ये. सो दुसरा कोणता तरी फील्ड सिलेक्ट करा. सो आता आपण थोडं वॉकिंग करतो आहे. थोडंसं वॉक केल्यानंतर आपण जाणार आहोत पटकन. सो हा एरिया पार्किंग एरिया आहे. हा बघा इकडे फुल पार्किंग एरिया आहे. आता वॉकिंग करतो आणि पुन्हा वर्क फॉर ऑफिस. चला मंडळी आता आपण ऑफिसवरून निघतो आहे. रात्रीचे वाजलेत 10. पाऊस येतो आहे हे बघा. पाऊस होता, आता पाऊस गेला आहे. कॅम्पस बघा ऑफिसचं कसं वाटतं आहे. एकदम शांत. उशीर झाला आज, काम खूप होता. तर घरी पोचेपर्यंत ऑलमोस्ट 11:30 पावणे 12 वाजतील. त्यानंतर जेवणार. अशा गोष्टी असतात आय टीमध्ये. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागतं. सो आता आपण ओलाची ऑटो बुक केली आहे. ती आता मला वाटतं आले टार्गेटवर. तर आपण तिथे जाऊया बाहेर. शांत वाटते. सो मंडळी आता आपण पोचतोय घरी. पोचतोय आता. तर रात्रीचे वाजलेत 11. लवकर आलो, ट्रॅफिक जास्त नव्हता त्याच्यामुळे आपण लवकर आलो. सो आता आपण जेवण घेऊ पटकन आणि थोडंसं एडिटिंगचं काम बाकी आहे तर ते आपण एडिट करू आणि झोपून जाऊ. कारण उद्या परत सकाळी आपल्याला उठावं लागेल आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. डिप्लॉयमेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत ऑफिसच्या कामाच्या, त्या आपण करायच्या आहेत. सो ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्या होणारच आहेत. सो आपली जी एन्जॉयमेंट आहे लाईफची ती करत राहायची. आता आपण पोचूयात थोड्या वेळात. आपण आता पोचणारच आहोत थोड्या वेळात. चला व्लॉगला कंटिन्यू करू. सो मंडळी आता आपण घरी आलो आहे आणि जेवतो आहे. जेवणामध्ये आज मेजवानी आहे. चिकन ग्रेव्ही, चिकन रस्सा, लिंबू बघताय, कांदे, भात आणि तांदळाची भाकरी. सो आता आपण व्हिडिओला एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या आणि आईवडिलांना सपोर्ट करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय कर सगळ्यांना. बाय. चला भेटूया उद्या. बोल. चला भेटूया उद्या. आई जेवते. आईचं जेवण ऑलरेडी झालं. चला.